नमस्कार मित्रांनो, राज्यात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे भोंदू अशोक खरात. नाशिकमध्ये आणि राज्यात त्याने अनेक घोटाळे केले, अनेकांचं शोषण केलं. अशा या भोंदू बाबाच्या दरबारात हे 4 मंत्री रोज हजेरी लावत होते आणि आता त्यांची हकालपट्टी या मंत्रिमंडळातून होणार आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना कसा तगडा झटका बसलेला आहे, ते कोणते नेते आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. अशोक खरात प्रकरणी मोठी कारवाई, या 4 मंत्र्यांना अटक होण्याची शक्यता आणि लवकरच हकालपट्टी सुद्धा होणार. शिंदे भाजप सरकारला मोठा धक्का. राज्यात सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलेली आहे, ती म्हणजे अशोक खरात प्रकरणाची. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून आता चौकशीचा फास थेट मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर राज्यातील सत्ताधारी गटात मोठी खळबळ उडाली असून 4 मंत्र्यांना अटक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली असून आता थेट हकालपट्टीची तलवार लटकत असल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि भाजपा दोघांनाही मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत असून हे सरकार भ्रष्टाचार आणि भोंदूगिरीच्या आशीर्वादावर चालत होते असा आरोप करण्यात येत आहे. अशोक खरात या नावाच्या व्यक्तीभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत असल्याचं सांगितलं जात आहे. विविध आर्थिक व्यवहार, कथित गैरव्यवहार, राजकीय संबंध आणि स्त्रियांशी लैंगिक जे काही अत्याचार, यामुळे भोंदूबाबाशी असलेले संपर्क, यामुळे प्रकरण अचानक चर्चेत आलं. सुरुवातीला हे प्रकरण मर्यादित स्वरूपात वाटत होतं, मात्र त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे तसे अनेक नेते यांच्या दरबारात हजेरी लावत होते का, असे या फोटोवरून जोरदार चर्चा रंगलेली होती. त्यामध्येच हे जसं तपास यंत्रणांना काही महत्त्वाची कागदपत्र आणि आर्थिक व्यवहाराची माहिती मिळाली, तसे सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर अनेक फोन रेकॉर्डिंग किंवा कॉल डिटेल्स आणले, तेव्हापासून अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणावर चौकशी आणि छापेमारी सुरू झाली. राजकीय वर्तुळात सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे 4 मंत्रीसुद्धा याच्या दरबारात रोज हजेरी लावत होते. त्यामुळे हे राज्य सरकार नेमकं भोंदूबाबाच्या आशीर्वादावर चालत होतं का, अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांना त्या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. जनतेचा तुम्ही विश्वासघात केलेला आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. त्यामुळे या मंत्र्यांना अटक करून त्यांचं जे काही पद आहे ते सुद्धा बंद करावं असं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. या प्रकरणात नाव आलेल्या काही मंत्र्यांवर आता थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टीची कारवाई होऊ शकते अशी चर्चा आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला होता. मात्र जे अनेक नेते आहेत की याच्याशी संबंधित आहेत त्यांचा राजीनामा कधी होणार असा सुद्धा सवाल सगळेच विचारत आहेत. ज्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती त्यांना सत्तेत बसवले गेले असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सत्ताधाऱ्यांसाठी मोठे नुकसानदायक ठरू शकते. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कथित भोंदूबाबांचा संबंध. तपास यंत्रणांनी संबंधित बाबाची चौकशी सुरू केली असून त्याच्या कोठडीत कालच 15 दिवसाची वाढ झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या भोंदूबाबाकडे काही राजकीय नेत्यांचे वारंवार येणे जाणे होते. काही आर्थिक व्यवहार आणि शिफारशींची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास आणखी खोलवर जाणार असल्याचं मानलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. मंत्र्यावरच अटकेची वेळ येत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला. काही ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली असून सरकार विरोधात घोषणाबाजी करत थेट राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे अशी. त्यामुळे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि येणाऱ्या काळात ह्या 4 मंत्र्यांना अटक करून जे काही त्यांना राजकारणातून तडीपार करण्याची सुद्धा मागणी जनतेने केलेली आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा मंत्र्यांना त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.